माझं नाव अवधूत अमोल पुढे, वर्ग FY BCom. मी आज 16व्या पाठाचे वाचन करीत आहे. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने अनेक पालक आपली मुले बाबुरावांच्या वसतिगृहात स्वइच्छेने ठेवू लागले. यामुळे वसतिगृहातील मुलांची संख्या वाढू लागली. भाड्याने घेतलेल्या जागा अपुऱ्या पडू लागल्या. मुलांवर लक्ष ठेवण्यात अडचणी येऊ लागल्या. तेव्हा सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी जागा शोधणे आवश्यक झाले. निवड राहण्याची जागा घेऊन चालणार नव्हते, तर मुलांना काम देता येईल अशी जागा त्यांना हवी होती. आणि ती त्यांना 1927 मध्ये मिळाली. सातारच्या महाराजांची जमिनीची बाग त्यांना खंडाने मिळाली. या बागेचा उपयोग राजघराण्यातील स्त्रिया करीत, म्हणून या बागेस जमिनीची बाग म्हणत. या बागेत बाबुरावांनी आपले वसतिगृह हलविले. पोरांनी स्वावलंबाने आपापल्या झोपड्या बांधल्या, पुलाच्या भिंती तयार केल्या, साफसफाई केली. या बागेची 10 एकर शेती होती. ही शेती मुले करू लागली. यांना भरपूर काम देऊ लागले. अशा रीतीने स्वावलंबन, काटकसर, कटपकता, सहकार आणि साधेपणातून सहजीवन साधू लागले. या बागेत 2 विहिरी होत्या. भरपूर पाणी होते. नारळापासून आंबा, चिंच, कवटांपर्यंतची झाडे होती. घनदार जमीन होती. स्वच्छ मोकळी हवा होती. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत, निसर्गाच्या मदतीने या मुलांचे जीवन सुरू झाले. जुनं साताऱ्यात शांतिनिकेतन सुरू झाले. 1927 साली महात्मा गांधी यांचा मुंबई राज्यात दौरा होता. बाबुरावांनी अपार कष्ट आणि अलौकिक जिद्द बाळगून वसतिगृह नावारूपास आणले. प्रत्येक विषयात आणि प्रत्येक वर्गात आपला मुलगा चमकला पाहिजे ही त्यांची जिद्द होती. आर्थिक अडचणीपोटी कोणाचे शिक्षण थांबू नये ही त्यांची आकांक्षा होती. यासाठी ते त्यांच्या जमवत स्वतःजवळचे पैसे खर्च करीत 1924 ते 1927 या 3 वर्षात जनतेकडून देणगी रूपाने आपले रुपये 163 आणि एकूण खर्च झाला 6,000 रुपये. असा सारा खर्च बाबुरावांनी स्वतः केला. त्यांना आपल्या कार्यास महात्मा गांधी यांनी भेट द्यावी असे वाटत होते. त्यांनी गांधीजींना पत्र लिहिले. गांधीजींनी वसतिगृहास भेट देतो असे कळविले. बाबुराव तयारीला लागले. वसतिगृहातील साफसफाई, रस्तासफाई सुरू झाली. याचवेळी वसतिगृहाचे नामकरण करण्याचेही ठरले होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून बाबुरावांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेतली. यामुळे त्यांचे नाव या वसतिगृहात देण्याचे बाबुरावांनी ठरविले. तसा एक साधा कापडी फलक तयार केला होता. पण मध्येच माशी शिंकली. गांधीजींचे कोणीतरी कान फुंकले. भेट देण्याच्या पात्रतेचे बाबुरावांचे कार्य नाही असे महात्मा गांधींना सांगितले गेले आणि गांधीजींनी बाबुरावांना कळविले. वेळेअभावी वसतिगृहास भेट देता येत नाही, क्षमस्व. ही भेट रद्द झाल्याने बाबुराव नाराज झाले आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहावर पाणी पडले. छोटी छोटी मुले निराश झाली. बाबुराव डगमगले नाहीत. त्यांनी या मागील कारस्थान ओळखले. त्यांनी यावर मात करायचे ठरवले. वसतिगृहातील आपली सारी मुले घेऊन ते महात्मा गांधी ज्या रस्त्याने येणार त्या रस्त्यावर गेले. गांधी कराडहून सातारला येणार होते. त्यावेळी गांधीजींची गाडी बोगद्यातून साताऱ्यात प्रवेश करताच अडवली. बाबुराव गांधीजींना म्हणले, आपण माझ्या वसतिगृहाची भेट का रद्द केली? गांधीजींनी त्यांचे सचिव महादेवबाईंकडे पाहिले. महादेवबाईंनी स्थानिक पुढाऱ्यांकडे पाहिले. आता याला आपणच उत्तर दिले पाहिजे असे मनात योजून स्थानिक पुढारी म्हणाले, बापूजी, आपण थेट देणे इतपत यांचे कार्य मोठे नाही. तेव्हा बाबुराव म्हणाले, मी सर्व जाती धर्मांची मुले जमा करून त्यांचे पालन पोषण करतो व त्यांना शिक्षण देतो. हे ऐकून गांधीजींना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, साऱ्या जाती जमातीची मुले एकाच ठिकाणी राहतात? काय सांगता काय? असे असेल तर अवश्य भेट दिली पाहिजे. चला, गाडी वसतिगृहाकडे वळवा. गांधीजींनी ठोस शब्दात सांगितले. तेव्हा पुढाऱ्यांचे चेहरे पडले. परंतु मुलांना आनंद झाला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. एका खादीच्या कापडावर श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस सातारा असे लिहिले होते. बापूजींच्या हस्ते वसतिगृहाचे नामकरण झाले. बापूजींनी कुतूहलाने विचारले, बाबुराव, हे नाव दिल्याबद्दल शाहू महाराजांनी आपणास किती पैसे दिले? त्यांनी मला 1 पैसा देखील दिलेला नाही. लेकिन मैं उनसे बडा दिल लाया हूं. हे उत्तर ऐकल्यावर पुन्हा गांधीजींना नवल वाटले. मग ज्ञानदेव गोलक या वसतिगृहातील हरिजन विद्यार्थ्यांचे प्रास्ताविक केले. बाबुरावांनी हे वसतिगृह कसे स्थापन केले, सध्या किती मुले आहेत माहिती सांगितली. त्यानंतर बाबुरावांनी आपल्या विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. त्यात लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे या मांग जातीच्या विद्यार्थ्याला संस्कृतमध्ये सर्व वर्गात प्रथम क्रमांकाचे गुण मिळाल्याचे ऐकून महात्माजींना अतिशय आनंद झाला. त्यांनी आपल्या गळ्यातील पुष्पहार काढला व तो भिंगारदेवे या मुलाच्या गळ्यात घालून म्हणाले, माझ्यापेक्षा या मुलाला या हारावर जास्त अधिकार आहे. यावर बाबुराव म्हणाले, बापूजी, येथे सर्व जातींचे मुले एकत्र राहतात, स्वतः स्वयंपाक करतात, एकत्रच जेवतात. ही मुले स्वावलंबाने शिक्षण घेतात. हे ऐकल्यावर त्यांचे अंतःकरण भरून आले. ते म्हणाले, मी साबरमती आश्रमात हा प्रयोग करून पाहिला, पण ते मला यश आले नाही. बाबुराव, तुम्ही हा प्रयोग यशस्वी करून दाखविला, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुम्ही येथे नवसमाजाची उभारणी करीत आहात. तुमच्या कार्यास माझ्या आशीर्वाद.
भाऊरावांच्या कार्याचे महत्त्व जाणून या वसतिगृहास गांधीजींनी हरिजन सेवक संघातून 500 रुपये वार्षिक अनुदान सुरू केले. तेव्हापासून महात्माजींचे भाऊरावांच्या कार्याकडे शेवटपर्यंत लक्ष होते. भाऊराव गांधीजींना शक्य असेल तेव्हा भेटत. गांधीजी एकदा पाचगणीला विश्रांतीला आल्यावर भाऊराव त्यांना भेटले. महात्माजींनी संस्थेच्या कार्याची आपुलकीने चौकशी केली व यापुढेही असेच कार्य नेटाने चालवा अशा तऱ्हेचे भाऊरावांना त्यांनी आशीर्वाद दिला. गांधीजींनी श्री भाऊराव की सेवा ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है असे गौरवोद्गार काढले. गांधीजींच्या महानिर्वाणानंतर भाऊरावांनी सातारच्या सभेमध्ये महात्माजींच्या नावाने 101 हायस्कूल स्थापन करण्याची प्रतिज्ञा जाहीर केली आणि अवघ्या 6-7 वर्षातच त्यांची प्रतिज्ञा सफलही झाली. महात्मा गांधींनी मदत सुरू केल्यावर मुंबई सरकारनेही या वसतिगृहास अनुदान देण्याविषयी उत्सुकता दाखवली, पण बापूजींची मदत घेऊ नका अशी अट घातली. त्यावर भाऊरावांनी सरकारला दिली. महात्माजींची मदत मी स्वीकारणार आहेच, ते गृहीत धरून आपण मदत द्यायची असेल तर द्या, अन्यथा आपली मदत नको असे कळविले. शेवटी सरकारने भाऊरावांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षाला 500 रुपये अनुदान मंजूर केले. धन्यवाद. उपराचार्य यांनी सांगायचं आहे त्या विद्यार्थ्याला पुढे बोलवायचं आहे. प्रश्न क्रमांक 1, महात्मा गांधीजींच्या हस्ते नामकरण झालेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? माझे नाव आहे नीरज बाळू. आपल्या वसतिगृहाचे नाव श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस होते. उत्तर बरोबर आहे. त्याच्यासाठी स्काउट क्लॅप साठी प्रश्न, मुलांना काम व राहण्यासाठी जागा असे स्वरूप असलेल्या बागेचे नाव काय होते व ती कधी मिळाली? हे 2 प्रश्नांचं उत्तर द्यायचे. बागेचं नाव काय आणि भाऊरावांना ती कधी भेटली? माझे नाव श्रीनिवास तात्यासाहेब मेंगडे, इयत्ता 12वी, आज दलिनीची बाग. महात्मा गांधीजी यांनी भाऊरावांविषयी कोणते गौरव उद्गार काढले? गांधी यांनी भाऊरावांविषयी असे गौरव उद्गार काढले की मी जे साधन होते ते करू शकलो नाही ते तुम्ही केले. कारण सर्व समाजातील मुलांना शिक्षण दिले हे त्या काळात खूप कठीण होते, पण ते भाऊराव तुम्ही खूप सोप्या रीतीने करून दाखवले असे त्यांचे गौरव उद्गार केले. यानंतर 8 यानंतर पवार संचिता गणेश या तालीमचे दादा आपण देऊया आणि यानंतर आता स्काउट क्लास